हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आम्ही आता उतरलो आहे कुठेतरी. ते ठिकाण मी तुम्हाला नाव दाखवतो डायरेक्ट. मी कुठं उतरतो, 1 मिनिट. तुम्हाला या मशीन बघून तर कळलंच असेल की आम्ही कुठं आलो. आम्ही आलोय वेगसला. लेट्स गो. अरे इथं कोणतरी भूत देऊन आलं तर. हे आमचं हॉटेल आहे आणि एवढं मोठं हॉटेल आहे. रूम नंबर काय आपला? आम्ही आता हॉटेल रूममध्ये आलो, आवरलं. त्यामध्ये चाललोय वेगळं एक्सप्लोअर करायला. हॉटेल रूम तर मी आल्यावर देतो, विसरलो. आवडतो फोन चार्जिंग लावलेला. विल शो यू वेगस हॉटेल. बघा मोठ्याच्या मोठं. किती फ्लोअरचा आहे रे? 40 फ्लोअरचा आहे ना? आता आम्ही आलोय फेअरमाउंट स्ट्रीटला. वेगस मधली सगळ्यात चांगली स्ट्रीट. वेगस मधली सगळ्यात चांगली स्ट्रीट. सो लेट मी शो यू गाइस. सो ही आहे फेअरमाउंट स्ट्रीट. वेगस मधला आमचा दुसरा दिवस म्हणजे दुसरा आणि शेवटचा दिवस, म्हणजे रात्र. मी काल रात्री शूट केलेला आपला, त्यानंतर डायरेक्ट आज रात्री चालू करायला लागलो. कारण मध्यात जी काढलं ते आम्ही दाखवू शकत नव्हतो, चेष्टा करायला विसरलो मी. आम्ही आता चाललोय न्यूयॉर्कला, वेगस मधला न्यूयॉर्क. म्हणजे वेगसमध्ये पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. ते तुम्हाला माहीत होतं काय? सांगा मला. तर मला पण इथं आलं कळाले की वेगसमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. परत आयफेल टावर आहे. असं भरपूर काय काय मी दाखवतो 1 मिनिट तुम्हाला. नाही, पुढे जाऊन दाखवतो डायरेक्ट. हे आमचं हॉटेल होतं. असं डिझनीलँडचं डिझनीलँडचं म्हणाले ते डिझनीचं हे वाटतंय की नाही, असं एकदम ते कॅसल नाही काय डिझनी मध्ये मिकी माऊस, तसं वाटतंय. हे आपल्याला रोड क्रॉस करायचा आहे. हे आपण आमच्या हॉटेलचाच पार्ट आहे. जेव्हा पण तुम्ही इकडे याल ना वेगस मध्ये, वेगस एक्सप्लोअर करायला, ही स्ट्रीट पण बघा. हॉटेलच्या समोरून जात आहे हे, आणि हे हॉटेल भारी आहे की नाही. दिस इज द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ट्री. आणि these are some casinos. मला गॅम्बलिंग करायची हाऊस असेल, पैसे हरायचे हाऊस असेल तर करू शकताय तुम्ही. ॲट युअर ओन रिस्क. पैसा क्लास आहे की हे बहुतेक सगळीकडे असे ब्रिज आहेत जे तुम्हाला जॉईन करतात. For the people who did not say it or who felt awkward, listen up. The reason why we joke about racism, we truly believe there's only one race in this world today. And that's the human race. Everybody make some noise. That's right, because guess what? If you're not clapping or making noise, you look racist as hell. So one more time, everybody make some noise! And as you guys can see, me and my brothers,
We're out here doing something positive, not negative. That's not too common for where we come from. We're not gangbanging. We're not selling drugs. What? Did you say not anymore? Too much time in New York City. No, everyone, all jokes aside, me and my brothers, we truly do represent real hip hop. Healthy, independent people helping other people. Everybody, make some noise. That's right, something positive, not negative. And we know, as soon as we take this jump, we look up, we bow, all you guys are gonna disappear. Am I right, am I right? Because this is a street show, that's how most of them go. So everybody, please think about this. There's 7 of us, 7. If you give us $1 for a show like this, watch them. That's like giving us 15 cents each. Please don't do that. This is how we feed our families. This is how we stay out of trouble. But if you guys donate a 20, maybe a 40, that's never happened before. That's like giving us $4 to $5 each. Keep in mind, your donations keep us out of 2 places. 1, the jailhouse. And 2, your house, your house, your house, and definitely your house. The guy on the end looks... आम्ही आता आलोय सेंटा मोनिका पियर एवढी गर्दी आणि लास्ट टाइम आलेलो तेव्हा आम्ही रात्री 1 वाजता आलेलो आणि आत्ता वाजल्यात 8. काय सांगू तुला इथं आलोय LA मध्ये हॉलिवूड सायन्सचे आहेत आणि तिथे ते ग्रिफिथ ऑब्झर्वेटरी म्हणून आहे. आम्हाला तर कधी ढेकळं कळत नाही त्यातलं. आम्ही दोघं तसं टाइमपास करावं इकडे तिकडे येतो. प्लॅनेट्स आहेत वरती सगळे असे. हे पूर्ण सोलर सिस्टीम आहे आणि आम्ही काय करायला माहिती आहे तुम्हाला दाखवतो जे आम्हाला येते हे दाखवते. सॅटर्नवरचं आपलं वेट किती आहे. त्याचं वेट आहे किती 175 LB. माझं 180 LB सॅटर्नवर. म्हणजे सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटी ज्युपिटरवर आहे. ग्रॅव्हिटीनुसार वेट हे करते. ज्युपिटरवर 450 LB. ही आहे ती ऑब्झर्वेटरी जसं दिसते. आम्ही ह्याच्या आत होतो मग अशी. आणि हे आहे हॉलिवूड साईन. ते लांब आहे तसं म्हटलं तर खरं तर इथून व्यवस्थित फोटो येतो त्याचा. आणि जर का त्याच्या खाली जायचं असेल तर 2 तास ट्रेक करून जावं लागते. ते पण जाऊन जाऊन इथं जाते. याच्या पुढं नाही जाऊ शकत. आणि ऊन भरपूर आहे. आता आमची फ्लाईट आहे संध्याकाळ नाही आत्ता नंतर 6ची. आणि आम्हाला इथून हॉटेलवर जाऊन लगेच घेऊन परत एअरपोर्टला जायचं आहे. लॉस एंजलिसचं एअरपोर्ट भरपूर मोठं आहे.
त्यामुळे आता बघू. विल कीप यू अपडेटेड. बाय बाय. मी आता आलो एअरपोर्टला आणि फोनला चार्जिंग नाही आहे, त्यामुळे इथनं पुढचं शूट नाही करू शकणार. आणि फ्लाईट 1.5 तासाची आणि तिथून पुढं हॉटेलवर त्याला 1 तास लागणार आहे. त्यामुळे 2.5 तास मला नाही वाटत फोनची चार्जर आहे. तर डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन ब्लॉग चालू करतो परत. कुठे चालू आहे हे गेल्यावर दाखवतो, नाहीतर एअरपोर्टला लँड झाल्यावर. बाय बाय.